कसं असते. आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव वेदांताचार्य रंगनाथ गुरुजी बाबा परभणी ते एक दृष्टांत सांगायचे. वैराग्य कशाला म्हणतात गुरुजी ऐका कशाला म्हणतात ते त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले. एका गावामध्ये एक गुरुजी होते शिकवायला. सगळे विद्यार्थी बसलेले आणि एकच सर सगळे विषय शिकवायला. पण ते सर गावाच्या बाहेर 1 किलोमीटर राहायचे झोपडी करून. वैराग्य कशाला म्हणतात असे सर राहायचे. पण त्या सरला एक सवय होती. काय सवय होती? खीर खाल्ल्याशिवाय त्यांचं जेवण पूर्ण व्हायचं नाही. मग त्यांचा एक चेला एक शिष्य होता. सगळ्या गावात हिंडायचा आणि गुरुजीला काय आणून द्यायचा? खीर आणून द्यायचा. रोजचा नियम सरचा. त्याला खीर त्याच्या मागे एवढंच काम. शाळा सुटली की गुरुजीला काय आणून द्यायची? वैराग्य कशाला म्हणतात. आणि मंडळी जे रोज खीर आणून द्यायचं ते पोरग घरी आले. घरी आल्याबरोबर सुगंध सुटला. त्याला वाटलं आपल्या घरीच खीर आता गावात हिंडायची गरज नाही. त्याला दप्तर ठेवलं, खेळायला गेला आणि तितक्यामध्ये काय झालं? आईनं चुलीवरली खीर उचलली, खाली ठेवली, परात झाकत विसरून गेली. आई कामाला गेली. तितक्यात कुत्र आलं आणि कुत्र्यानं खिरीमध्ये तोंड. आईनं पाहायला आल्या श्राद्धाची खीर आहे, नैवेद्य द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय बोलले कुत्र्यानं तोंड. त्या माऊलीनं भोगून उचललं, गाडगं होतं, गाडग्यात खीर टाकली आणि दुसरी करायला ठेवली. तितक्यात पोरगा आलं, बॅट बॉल ठेवली. मला आमची आई किती हुशार आहे, मस्त नेऊन याच्यात ठेवली, गाडग्यामध्ये खीर ठेवली. त्याला आईला विचारलं नाही. ते गाडगं उचललं, सर 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 म्हणले काय? नंबर 1 ची खीर कुठून? म्हणजे आमच्याच घरून. म्हणजे अंगावर मला भूक लागली. सर तोंडाला लावली, गडगड पिऊन घेतलं, पुन्हा पाणी टाकलं, ते सुद्धा पेलं. म्हणजे आज एक नाही मला संपली. हे पोरग आलं, आई काय झालं बाळू? सर तुझं लय नाव घेतलं. कशामुळं? काय खीर तुला चांगली केली. कुठली खीर? तू नाही का बाहेर त्या गाडग्यामध्ये अर्ध्या ती खीर. अरे तो काय केलं? सरला जाऊन सांग त्यांना श्राद्धाची खीर जमत नाही. आणि ती खीर कशाची? श्राद्ध. पण आई आता सांगतो हे पण सांग. म्हणजे काय सांगायचे? त्या खीरीमध्ये कुत्र्यानं तोंड घातलं होतं. आणि हे पण सांग. आता काय सांगायचे? ज्या गाडग्यामध्ये खीर पिली ना ते गाडगं नाही का तुझ्या लहान्या भावाचं शिकायचं. गेलं ते पोरग. सर म्हणजे आज नाही हो सर लय काय तुम्ही जी खीर पिली ना ती श्राद्धाची खीर होती. सर म्हणजे श्राद्ध जमत नाही मला. लागलं सरला मळमळ करायला. सर हे पण आहे. म्हणजे काय आता बाबा त्या खिरीमध्ये कुत्र्याला तोंड घातलं होतं. ती खीर आली गळ्यापाशी. सर हे पण काय बाबा अजून पण म्हणजे ज्या गाडग्या तुम्ही खीर पिली ना ते गाडगा आहे का आमच्या मी ते ऐकल्याच्या नंतर तसं आपल्याला झालंय. संसार या समजता जाणीचे अनित्यता तर वैराग्य दौडिता पाठी लागेल. विठाला ज्ञान मार्ग अवघड आहे, कर्म मार्ग अवघड आहे आणि योग मार्ग तरी सोपा आहे का? क्लेश दिसत रस्तेच्या आवड म्हणून योगाची वाटा जे घाले अशी वाटा त्या दुखाताची वाटा पाय पालवाची चिने जे बोचऱ्या पडती खाणे ते पोट भरणे. योग
कर्मापेक्षा, ज्ञानापेक्षा आणि योग मार्ग पेक्षा हरिमुखे मना आणि हरिमुखे आणि परिणाम काय? पुण्याची गणना. थोडा आता झोपू नका. कर्माचं फळ काय आहे, ज्ञानाचं फळ काय आहे, योगाचं फळ काय आहे आणि नामस्मरणाचं फळ काय आहे? कर्माचं फळ आहे अंतःकरणाची शुद्धता, ज्ञानाचं फळ आहे मोक्ष, योगाचं फळ आहे चित्तवृत्तीचा निरोध आणि नामस्मरणाचं फळ आहे भगवंताची प्राप्ती. पण तिन्ही मार्गापेक्षा सोपा मार्ग कोणता आहे? नामस्मरणाचा. म्हणून तुकोबाराने सगळ्या योगाचा विचार केला. सत्ययुगामध्ये काय, त्रेतायुगात काय, द्वापर युगात काय, कलियुगामध्ये आयुष्याचा विचार केला, खाण्याचा विचार केला, विधीचा विचार केला आणि सगळ्यांना नामस्मरण करता येईल. सगळ्याला अशी येथे आहे आधी नामसंकीर्तन साधन पै तुका म्हणे सोपे आहे सर्वा. असं नामस्मरण सोपही आहे, सर्वांना घेण्यासारखं आहे आणि सगळ्यांपेक्षा फळ येतं श्रेष्ठ असल्यामुळं तुकोबाऱ्यांना एकच करा, देवाचं नामस्मरण. म्हणजे देवाचं नाव कसं आहे? गोड आहे का, तिखट आहे का, आंबट आहे तरी कसं? म्हणजे सगळ्या साधनापेक्षा नाम गोड, नाम गोड आणि पुरे गोड. या बरोबर काय माझ्या पाठीमागे मनावर सगळे नाम गोड, नाम गोड पुरे गोड सकळही. नाम गोड, नाम गोड पुरे गोड सकळही.